आज 15 नोव्हेंबर रोजी नागठाणा बायपास चिंतामणी लॉन येथे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नितीन रोंगे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत बोलताना विदर्भातील पदवीधर मुलांना विदर्भातच 1 लाख नोकऱ्या देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेत लीलाधर येऊलकर, विवेक अतकर, श्रीकांत वाटकर, निलेश खरोडे, राहुल अतकरे, दिलीप पिस्तुलकर, शिवपाल टेंभुर्णे, चंद्रकांत बुदुकले, सनी तेलंग, वैभव लोणकर, आशिष इजनकर, अमोल कठाणे इत्यादी उपस्थित होते। मी नितीन दिलीपराव रोंगे, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात विदर्भाच्या मुद्द्यावर यावेळेस 2020 ची निवडणूक लढवत आहे। सगळे जे एस्टॅब्लिश राष्ट्रीय पक्ष आहेत या सर्वांनी विदर्भाचा आपल्या मतासाठी आणि आपल्याला सत्तेसाठी खूप वाईट पद्धतीने वापर करून घेतलेला आहे। हे जे विदर्भावरती इतक्या वर्ष झाल्याचा जो अन्याय आहे, यांनी विदर्भाची जी प्रतारणा केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आणि पदवीधरांना कुठेतरी याद्वारे सन्मान मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढायचा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही हा जो विदर्भाचा इश्यू घेतलेला आहे त्याच्यामुळे लोक म्हणत होती यांनी काय फायदा पडेल, पण नागपूरचे जे उमेदवार आहे माननीय संदीपजी जोशी भारतीय जनता पक्षाचे, त्यांचं तुम्ही परवाचं स्टेटमेंट बघा। इतक्या वर्षांनी त्यांनी सांगितलं की बा हे प्रश्न आहे, ते प्रश्न आहे, पदवीधरांचे प्रश्न आहे, नोकरदारांचे प्रश्न आहे, आणि पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की विदर्भावर होत असलेल्या अन्यायासाठी मी ही निवडणूक लढवतोय। आता त्यांना बरोबर विदर्भ आठवला 6 वर्षांनी। इतके वर्ष सत्तेत होते तेव्हा त्यांना विदर्भ नाही आठवला, आणि तुमच्या चॅनल मार्फत मी संदीप जोशींना आठवण करून देऊ इच्छितो की संदीप भाऊ, तुम्ही निवडणूक लढून राहिले, विदर्भावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढून राहिले ना, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की दिल्लीत लोकसभेत आणि राज्यसभेत तुमच्या पक्षाचं पूर्ण बहुमत आहे। 5 मिनिटं लागतील, 5 मिनिटं विदर्भ राज्य निर्माण केलं जाऊ शकतं। प्रॉब्लेम असा आहे की तुमची नियत नाही आहे, तुम्हाला विदर्भ फक्त मतांसाठी हवा, आणि आता तुमची सत्ता गेली तर तुम्हाला परत विदर्भ आठवायला लागला। दुसरे आमचे उमेदवार माननीय अभिजितजी वंजारी ते सांगून राहिले की मी 15 वर्ष नागपूर सिनेटचा सदस्य होतो। मग जर ते 15 वर्ष नागपूर सिनेटचे सदस्य होते तर नागपूर विद्यापीठाचं नामांकन इतकं खाली का बरं गेलं? तुम्ही सदस्य असताना काय केलं? तुम्ही विद्यापीठाच्या प्रश्नांवरती हा आवाज का नाही उठवला? तुम्ही तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स होते तिथे, तुम्ही तर ही गोष्ट लावून धरावी। हे बघा साहेब, मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या सर्व लोकांना ही पदवीधराची निवडणूक केवळ सत्तेचं साधन आहे, आणि माझ्यासारखा सामान्य घरातून आलेला मुलगा, विदर्भासाठी संघर्ष केलेला मुलगा, अजेंडा आहे प्रत्येक गोष्टीचा, आणि आल्यावर हे सगळ्या गोष्टी राबवणारच। आणि हो, माझं एक स्वप्न आहे आणि माझ्याकडे ब्लूप्रिंट आहे। विदर्भात आणि विशेषतः पूर्व विदर्भात जो आमचा मतदारसंघ आहे नागपूर डिव्हिजन, मी बाकी काही जास्ती करो न करो 25,000 रुपये महिना पगार देणाऱ्या कमीत कमी 1 लाख नोकऱ्या निर्माण करायचा माझा मानस आहे, हे माझं स्वप्न आहे, आणि हे पूर्ण केलं जाऊ शकतं। ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि रहा अपडेटेड।